एवढी ट्रॅफिक पाहून आलं कंटाळा, मग काय घेतलं ना आयसर बसून. तर आम्ही चाललो होतो जत्राला. म्हटलं आता माल उरेले. मग काय तुम्हाला नांदूर मधमेश्वर मधल्या या बंगल्याचा विषय माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. नशीब इतकं चांगलं का आम्हाला लगेच जागा भेटली. जागा भेटल्यानंतर मी लगेच दुकान बांधायला बिलवलो. चिक्क्याबाई इतकं थकेल होता ना गाडी चालवून. मग काय चिक्क्याबाई मस्त आराम केला. मग काय लावला आडवा बांबून केला उभा. सोपं नाही ना भाऊ. गोल्या म्हणी जत्राला आलोय तर आपण वहिनीला पण काहीतरी घेऊ तुझ्या आल्या. मग म्हटलं गोल्या तुला इतकं नवल कसं काय झालं रे एवढी वहिनी पटली तर. मग काय गोलू म्हणी घे रे भाऊ तू. मग काय घेतल्यानंतर लवघ्या बाबाच्या थैलीमध्ये 10 रुपये कावर टाकलं कारण मोराचा पीस डोक्याला लागला भारी वाटतं नाही का. मग काय म्हटलं माल फुगा घ्यायचा आहे. गोल्या म्हणे भाऊ नंतर घेऊ पहिले आपण मस्तपैकी दर्शन करू. मग काय सती माताच्या दर्शनाला गेलो. तुला पाहतो तर काय मोकार गर्दी नाही का. डंगलीला सती माताच्या दर्शनाला इतकी गर्दी राहते ना काय सांगू आता. तिथं पाहतो तो पाय मोकार गर्दी. मग आम्हाला दर्शनाला जागाच नव्हती. आम्ही मधून गेलो. मधून गेल्यानंतर आम्ही मस्तपैकी बाहेरून दर्शन घेतलं बघा. गोल्या म्हणे भाऊ चप्पल चोरू नका रे. मी म्हटलं ए चोर बिरू नका जत्राला येईल. तर आम्हाला फोडायचं होतं नारळ. मग काय आम्हाला जागा सापडा ना. गोल्याला म्हटलं गोल्या आता नारळ कुठं फोडायचं. तो म्हणे देरी वाहून. म्हटलं फोडायला आणले ते वाहिलं नाही. हे नारळचं काम म्हणजे सोपं नाही ना भाऊ. मग काय गोल्याला म्हटलं गोल्या आता हे नारळ आपण तिकडे फोड. मग काय पायरू नारळ फोडलं मस्तपैकी देवीचं नाव घेऊन नारळ बिरळ फोडल्यानंतर ट्रॉफी इतकी होती ना भाऊ आम्हाला जायला जागा नव्हती. मग काय आराम करायला मस्तपैकी मी त्याच्यावर बसून घेतलं. काय चिक्क्याबाईला काहीतरी येडे जाळे सुचले. चिक्क्याबाई सुद्धा वरती चढला ना भाऊ. सोपं नाही बरं का. मग काय चिक्क्यानी चांगलं काम करून मग काय आम्ही घरी निघालो. घरी निघाल्यानंतर आमचं खरं सुख म्हणजे आमची ओमिनी चालवण्यात ते बरं का. ते खरं सुख म्हणजे आपल्या चिक्क्यानी घेतलं. सोपं नाही भाऊ.